नाही, असं आहे की सूर्याकडे पाहून थुंकल्यानंतर काय अवस्था होते ती पार्थ पवारांनी समजून घ्यावी. आणि पार्थ पवारांमुळे दुखावण्याचं काही कारण नाही आहे. त्यांना काय शिकवण द्यायची आहे ती घरूनच भेटलेली आहे. सुप्रियाताई काय बोलल्या, रोहित पवार काय बोलले आणि पवार साहेब काय बोलले. प्रगल्भतेचा जो प्रश्न उपस्थित केला पवार साहेबांनी तो स्पष्टच आहे ना की वडिलांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी जर वरिष्ठ नेते असतील किंवा काही लोक कॉन्स्टिट्युशनल पदावर नव्हते दादा. उपमुख्यमंत्री हे मंत्र्यासारखं पद असतं आणि त्याला इमिजिएट भरलं पाहिजे असं काही नसतं. 14 दिवस 10 दिवस थांबता आलं असतं. पण असं काय झालं त्यावेळेस पार्थ पवार काय करत होते. जेव्हा पवार घराण्यातले दोन तरुण पोरं, एक रोहित पवार आहेत आणि एक पार्थ पवार आहेत. पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये हे दुसऱ्यांदा रिपिटेटिव्ह स्टेटमेंट आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे बसलेले सर्वच लोक म्हणजे भाजपच्या प्रवक्त्यांसहित की पवार साहेब एक एक शब्द आणि एक एक वाक्य हे जपून वापरतात आणि त्याला अर्थ असतो. त्यांनी दुसऱ्यांदा हा वापरला. हे त्यांनी रोहित पवारांच्या बाबतीत वापरला का? रोहित पवार अधिवेशन सोडून, सगळं राजकारण बाजूला सोडून, मतदारसंघ बाजूला सोडून देशभरामध्ये वनवन फिरत होते की माझ्या काकाचा जो संशयित मृत्यू झालेला आहे त्याचं सत्य जे आहे ते पुढे आलं पाहिजे आणि म्हणून FIR झाला पाहिजे. वरती सत्ता कोणाची आहे? बीजेपीची. खालती सत्ता कोणाची आहे? बीजेपीची. ज्या महाशक्तीच्या मांडीवर बसलेले आहे ती महाशक्ती सगळ्यांना कशी संपवते आणि कशी तोडलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण अशा परिस्थितीमध्ये रोहित पवार फिरले सगळीकडे. शेवटी कर्नाटकमध्ये जो 0 FIR झाला, BNSSच्या सेक्शन 173 प्रमाणे 0 FIR होत असतो, तो कंपल्सरी केला. ती आताचीच अमेंडमेंट आहे भाजप सरकारने आणलेली. त्याला बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर करून घेऊन चौकशी करायला पाहिजे. तुम्ही चौकशीपासून का दूर पडता? मला एक सांगा की पायलट बदलला. सकाळी 6 वाजता मुंबईच्या कोणत्या भागामध्ये रश असतो त्या दिवशी होता ते आम्हाला तुम्ही दाखवून द्या. तुम्ही ब्लॅक बॉक्सचा प्रश्न उपस्थित केलेला होता, खोटं बोललेले होते ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात. मीच 2 प्रेस कॉन्फरन्स घेऊन ब्लॅक बॉक्सचं सत्य जे आहे ते पुढे आणलं. मग म्हटले की ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्याची टेल जी आहे, टेल मध्ये असतो ब्लॅक बॉक्स, ते टेल स्पष्टपणे दिसत होते. आणि आता तर हा भोंदू खरात बाबा जो आहे याच्या संदर्भामध्ये मी तुमचाच व्हिडिओ पाहत होतो विलास. त्याच्यामध्ये तुम्ही सांगत होते की ते एका दिवसात कसे पैसे आले वगैरे. तुम्ही अंजली दमानी यांचं बघत होते CDR कसे कसे पैसे आले, कसा दादांच्या घराच्या बाहेर जादूटोणा झाला, कसा त्यांच्या फोटोवर एक क्रॉस मारलेला आहे. या सगळ्या गोष्टी काय इन्व्हेस्टिगेशनच्या वाटत नाही का तुम्हाला? जर संवेदनशीलतेचा प्रश्न असेल तर मग संवेदनशीलतेचा प्रश्न इथे येतो आणि प्रगल्भतेचा प्रश्न इथे येतो. खासदार झालेच असते ते, त्याला काही विषयच नव्हता. त्यांच्याकडे एक सीट होती, ते झालेच असते. सुनेत्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच असत्या. तो दबाव आला ते आम्ही पाहिलं ना. आम्ही त्यांच्या याच्यात बोलण्याचं काही कारण नाही आहे, कारण की असंही पत्र गेलं होतं वरिष्ठ नेत्यांकडनं त्यांच्या की अधिकार कार्याध्यक्षांना देण्यात यावे. मग या सुनेत्रा वहिनींना पत्र लिहावं लागलेलं होतं. मग हे सगळं आपल्या घरातलं सांभाळताना जी प्रगल्भता दाखवायला पाहिजे होती ती सोडून ते सांगून आले की काँग्रेसचा डाऊनफॉल. और काँग्रेसचा डाऊनफॉल करणारे सोडून द्या. अरे नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं काँग्रेसचा डाऊनफॉल होईल, काँग्रेस संपल म्हणून. आता काँग्रेसयुक्त भाजपा झालेली आहे. 4-5 भाजपचे नेते राहिलेले आणि सगळे काँग्रेसचे नेते तिथे जाऊन बसले आहे. आम्हाला संपवणारे स्वतः संपून राहिलेले आहे. विलासराव देशमुखांचं स्टेटमेंट बघा. जसं माणसाच्या जीवनामध्ये चढाव उतार येतात तसे पक्षाच्या जीवनामध्ये, संस्थेच्या जीवनामध्ये येतात. थोडेफार चढाव उतार आमच्या याच्यात आहे, ठीक आहे ना. आता थोडंसं आमचं कमी आहे, पण आता त्यांनी बघायला पाहिजे. आता काय नवीन आलेले आहे, इतिहास व्यवस्थित माहित नाही आहे. पंजाबमध्ये पण बीजेपीला हरवलेला आहे, कर्नाटकात बीजेपीला हरवलेला आहे, मध्य प्रदेशमध्ये बीजेपीला हरवलेला आहे, हिमाचलमध्ये बीजेपीला हरवलेला आहे, अनेक राज्यांमध्ये बीजेपी हरलेली आहे. खाली साऊथमध्ये तर 4 राज्यांमध्ये बीजेपी नाहीच. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या उद्देश काय? भावनेतून केलेलं वक्तव्य असू शकतं हे, की भाजपला खुश करण्यासाठी केलेलं असू शकतं? काय उद्देश काहीतरी असेल ना, उगाच थोडं करणार आहेत. नाही, भाजपच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात जर भीती नसेल की ते आपला पक्ष संपू शकतात तर ते मग नंदनवनात आहे, मूर्खांच्या नंदनवनात आहे. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी आमच्याबद्दल काय म्हटलं, का बरं असं म्हटलं, हे याचा खुलासा तेच करू शकतात. पण त्या संदर्भामध्ये त्यांना शिकवणी घरूनच दिलेली आहे. सुप्रियाताई काय बोलल्या, पवार साहेब काय बोलले आणि रोहित पवार काय बोलले हे त्यांनी पाहिलं पाहिजे. त्यांनी हेच पाहिलं पाहिजे की रोहित पवार आणि ते सारखेच वयाचे जवळपास कमी जास्त. रोहित पवारांबद्दल आजपर्यंत पवार साहेब असं का बोलले नाही आणि त्यांच्याबद्दल का 2 वेळा असं बोलले. त्यांनी हे पण पाहिलं पाहिजे की माझा चुलत भाऊ, माझा दजीदाचा पुतण्या हा वन भटकतोय, हा दादाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न करतोय. आपण का नाही करत, आपण त्याला का मदत नाही करत, ही प्रगल्भता त्यांनी दाखवायला पाहिजे. मी विचारतो, निवडणूक आहे. आता मी तुला सांगतो, आता ऐकून घ्या एकच मिनिट विलास. आता निवडणुकांचा प्रश्न उपस्थिथ केला होता एका प्रवक्त्यांनी. त्यांना इतिहास शिकवण्याची गरज आहे जरा. मला सांगा, अंतापूरकरांची डेथ झाली, कर्डिलेंची डेथ झाली, लक्ष्मण जगतापांची डेथ झाली, वसंतराव चव्हाण आमचे नांदेडचे खासदार हे तर 3-4 महिन्यातच गेले लोकसभेनंतर. प्रत्येक ठिकाणी निवडणुका लागलेल्या. माझ्या माहितीप्रमाणे शेवटली निवडणूक जी झाली होती ती पतंगराव कदमांची झालेली. पतंगराव कदमांच्या मृत्यूनंतर कदमांना अनपोज केलं होतं. पण त्याच्यानंतर ही प्रथा तोडण्याचं काम कोणी केलं हे काम हे बीजेपीने केलं. त्यानंतर सगळ्या निवडणुका झाल्या. इव्हन लक्ष्मण जगताप हे बीजेपीचेच उमेदवार होते आणि ते आमदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर निवडणुका झाल्या. त्यामुळे उगाच असं शिकवत असताना या गोष्टी योग्य नाही आहे. त्याच्याबद्दल भाजपला विचारतो, तो मुद्दा येईल आता चर्चेमध्ये, तो आणतो मी मुद्दा चर्चेत. पण मला प्रतिभाताईंना विचारायचंय. प्रतिभाताई, 2-3 प्रश्न आहेत. एक तर लहान तोंडी मोठा घास घेतला का, प्रश्न क्रमांक 1. दुसरा, काँग्रेसला वाटतंय, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, सर्वोच्च नेत्यांना पण वाटतंय ही अपरिपक्वता आहे. तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्यामध्ये एक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी किंवा पक्षाला या सगळ्यामध्ये अडचणीत टाकण्याचं काम या शब्दांनी केलंय, पार्थ पवारांनी केलंय? जेव्हा ही आपण सगळ्यांनी हा सगळा इन्सिडेंट लक्षात घेतला,
घेतला पाहिजे. अजितदादांना जिथे अग्नी दिला त्या ठिकाणी नमस्कार करून पार्थ पवार बाहेर निघाले होते आणि त्यावेळेस ते कुठल्याही मनस्थितीत नव्हते. आपण टीव्हीवरती सगळ्यांनी बघितलं असेल, अत्यंत डोळ्यामध्ये अश्रू, दुःख आणि सगळ्या वेदनांमध्ये ते बाहेर निघाले होते आणि एक पत्रकार त्यांच्या सतत मागे लागून प्रश्न विचारत होता. त्याला दिलेलं त्यांनी उत्तर आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली नाही, त्यांनी कुठे ट्विट केलेलं नाही किंवा त्यांनी स्वतः येऊन असं सांगितलेलं नाही काँग्रेसबद्दलचा कुठल्याही याच्याबद्दलचं. हे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे हे काँग्रेसबद्दल ते जाणीवपूर्वक बोललेले आहेत वगैरे हे जे सांगितलं जातंय, नॅरेटिव्ह सेट केला जातोय, तो अजिबात बरोबर नाही. नंबर एक. पण एक त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देता येऊ शकतं ते प्लीज. म्हणजे जर समजा त्यांना ते बोलायचं नव्हतं, समजा माध्यमांनी केला असेल, बाकी काँग्रेसने केला असेल, विपर्यास केला असेल, आता मला वाटतं ते बोलून सुद्धा 24 तासापेक्षा जास्त काळ लुटलेला आहे. तुम्हाला संधी आहे त्याबद्दलचं स्पष्टीकरण देण्याची, प्लीज. नक्की देतील ते, त्याच्याबद्दल बोलतीलच. पण जे आता एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय की त्यांना घरातूनच या पद्धतीनं शिकवण दिली गेली, त्यांना हे केलं गेलं, तर एक लक्षात ठेवलं पाहिजे, आजोबाला नातू नेहमी अपरिपक्व वाटत असतो, लहान वाटत असतो. त्यामुळे त्या प्रेमाने आणि त्यांनी ते स्पष्ट सांगितलंय की मी कुटुंबातला व्यक्ती म्हणून हे बोलतोय आणि त्यामुळे त्यांनी हे सांगितलेलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी खरं म्हणजे पार्थ पवारांना टार्गेट करून काँग्रेस आपलं बारामतीमध्ये नसलेलं स्थान स्थापन करण्याचा प्रयत्न करत, कारण त्यांना तिथे लढताना दुसरा कुठलाही मुद्दा नव्हता आणि पार्थ पवारांकडून हा आल्यानंतर मग आता कसं आपल्याकडे हे आलेलं आहे असं करत काँग्रेस आता साफ मिळत भुई टोपडण्याचं काम करत आहे. आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी अगदी विनंतीपूर्वक आणि त्या दिवशी झालेल्या सभेमध्ये पण सांगितलं की आम्ही काँग्रेसला विनंती करणार आहोत. 9 तारखेपर्यंत आम्ही शेवटपर्यंत प्लीज ज्या पद्धतीचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, ज्या पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे, काँग्रेसनं दादांच्या अपघाताच्या FIR संदर्भात त्यांनी सांगितलं आमचं सरकार जिथं आहे तिथं आम्ही FIR नोंदवलेला आहे, तुमचं सरकार आहे तुम्ही सत्तेत आहात तिथं का केलं जात नाही. एक प्रकारे ताई ही राजकीय खेळी असं तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तुमच्याच होम ग्राउंडवर चितपट करण्यासाठीचा हा मुद्दा वाटतोय? हे बघा, बारामतीमध्ये कोणीही येऊ द्या, त्या होम ग्राउंड वरती कोणीही आम्हाला चितपट करू शकत नाही. दादा गेले त्या दिवशी 2च बॅनर बारामतीमध्ये होते आणि ते 2 बॅनर होते. एक बॅनर होता मी बारामतीकर आहे हे सांगण्याचा माझा माग आज उतर, हे बॅनर होता आणि दुसरा एक बॅनर होता दादा हे बरं. हे 2च बॅनर तिथे होते आणि त्यामुळे बारामतीमध्ये येऊन कोणी आमचा माग उतरवे हे आम्हाला काही पटत नाही आणि बारामतीच्या जनतेलाही ते पटणार नाही. त्यामुळे FIRचं काय, FIRच्या मुद्द्यावरून तुमची भूमिका काय असेल? मला बोलू दे. बोला. मी त्यामध्ये स्पष्ट भूमिका आमची आहे. आम्ही CID कडे तपास मागितलेला आहे. जय पवारांनी त्याबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काही मुद्दे रोहित पवारांनी जे त्यांच्या मनामध्ये होते ते विचारले आणि त्यामुळे त्यांनी विचारले. त्यामुळे आता आम्ही लोकशाही पद्धतीनं CIDच्या रिपोर्टची वाट बघतो. मी येतो तुमच्याकडे, मला दोन पाहुण्याची मतं घेऊन येतो अतुलजी. तुम्ही एवढे बोलत असताना मी शब्द बोलली नाही. तुम्हाला एवढी काय घाई आहे? येईल ना वेळ, तुम्ही वेळ येईल, तुम्ही नक्की बोला. अतुल भाऊ तुम्ही बोलायमध्ये एक्सपर्ट आहात, तुम्ही नक्की बोलाल, काळजी नका करू. पण इतकी काय घाई, दुसऱ्याला बोलू न देत तुम्ही पूर्ण वेळ बोलत, तुम्ही एक शब्द बोलली नाही, एक शब्द नाही. मलाही बोलता येतं. आपल्याला माहिती आहे काँग्रेसनं अशा पद्धतीने म्हणावं, एखाद्याच्या भाषणावरून त्याचं नेतृत्व कर्तृत्व आपण मांडावं जे तुम्ही भोगलंय, जे काँग्रेसनं राहुल गांधींच्या रूपानं भोगलेलं आहे ते तुम्ही करू बघता, त्याचं मला आश्चर्य वाटतं. ठीक आहे, मी पटकन एक कमेंट घेतो. मी जाणार नव्हतो अतुलजींकडे लगेच. ते म्हणतात राहुल गांधी आरसा दाखवतायत, ते म्हणतात राहुल गांधींच्या वक्तृत्वाचं काय आणि त्यांच्या कर्तृत्वाचं काय. प्लीज उत्तर द्या. नाही असं नाही म्हटली मी. तुम्ही नाही, तुमचे नेते म्हणाले. नाही, मी आता असं म्हणते आहे की राहुल गांधींच्या रूपानं जो अपप्रचार केला गेला आणि तुम्हाला ते भोगावं लागलं, तुम्हाला ते सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले. ती काँग्रेस एखाद्या उदय तुम्ही ते म्हणाला नाही, सुरेश चव्हाणांनी आज ते बनवून टाकलेत आहे. अतुल लोंढेजी प्लीज बोला. मला हात जोडून सांगायचं आहे की आम्ही कोणाचा माज उतरवण्याचा काही प्रयत्न करत नाही आहे. एक प्रक्रिया आहे निवडणुकीची, लोकशाहीतली, ती आम्ही लढतो आहे. आणि सुनेत्रा वहिनींना माझ्या शुभेच्छा. अजितदादा माझे पण नेते होते, पण दुर्दैवानं त्या FIR बद्दल काहीच बोलल्या नाही. प्रतिभाताई त्याही माझ्या भगिनीच आहेत. पण मला एक प्रश्न इथं उपस्थित करायचा आहे, महत्वाचा. म्हणजे मला तुम्ही एक गोष्ट सांगा की राहुल गांधी सीनात तान के खडे आहे. ED, इन्कम टॅक्स, CBI सगळ्या गोष्टींना
लोकांना समोर घेऊन अंगावर घेऊन ते आज बीजेपी समोर उभे आहे. सरेंडर करून सत्तेसाठी गेलेले नाही ते. त्यांनी सिद्ध केलं त्यांचं नेतृत्व आणि अडचणीच्या काळामध्ये देशाच्या लोकशाही आणि देशाच्या संविधानासाठी ते लढत आहे हे त्यांनी सिद्ध केलेली गोष्ट आहे. आता बीजेपी काय करते हे ताईंनी सांगितलं आणि बरं झालं की ताईच्या मुखात आलं की बीजेपी अशा पद्धतीचा प्रयत्न करते. आम्ही अशा पद्धतीचा अजिबात प्रयत्न करत नाही. आम्ही काय पार्थ पवारांना सांगितलं नाही, आम्ही काय त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीये. आम्ही फक्त त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही एफआयआर साठी एक हे करा की एफआयआर लावा, आम्ही मागे घेतो. काही कोणाचा माजूत उरण्याचा प्रश्न नाही. काँग्रेसची प्रवृत्ती नाही आहे. काँग्रेस निवडणुकीची प्रक्रिया आहे, व्यवस्थेक लक्षण आहे लोकशाहीचं. आणि मी तुम्हाला सांगितलं की बीजेपीने जे तोडलेलं आहे त्यामुळे आम्ही निवडणूक लढतो आहे. ठीक आहे. मी दोघांना पुरेसा वेळ दिलाय आणि पुन्हा सांगतो माझ्या सुनेत्रा वहिनींना खूप खूप शुभेच्छा. बरं ठीक आहे, शुभेच्छा. मग बिनविरोध करायचा हवं असं त्यांचं म्हणणं असू शकतं. बरं ठीक आहे, येतो ताई. दोघांना मी पुरेसा वेळ दिला. किशोर जोशी आपल्या सोबत आहेत. मी राजापूरकरजी तुमच्याकडे येण्याच्या आधी किशोरजींकडून प्रतिक्रिया घेऊन येतो. किशोरजी, तुम्ही सातत्यानं म्हणताय की दादांकडे बघा आणि एकदा एक प्रकारे बिनविरोध करा. काँग्रेस असं म्हणतेय की तुम्ही कितीतरी वेळा ही परंपरा मोडलेली आहे. तुम्हाला सोयीचं असतं तेव्हा तर तुम्ही ताकदीनं तिथं लढता, दुसऱ्याला पराभूत करता. अनेक उदाहरणं आहेत. मग आता तुम्ही एवढ्या तळमळीनं का म्हणताय? असं आहे विलासजी, अजितदादा पवारांचं एक स्टेचर होतं. त्या पॉलिटिकल स्टेचरला मॅच करण्यासाठी आणि एकंदरीत त्यांचं स्टेचर बघून आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे. हे काय प्रत्येक ठिकाणी एकच रूल ऍप्लिकेबल होऊ शकत नाही. पण तसंच हे पण मान्य करायला पाहिजे की रमेश लटके जेव्हा शिवसेनेचे उमेदवार त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या मिसेसना जेव्हा ऋजुता लटकेंना तिकीट देण्यात आलं तेव्हा भाजपने त्यांचा उमेदवार विड्रॉ केला. हे पण कळायलाच पाहिजे ना जनतेला. हे नुसतंच काही भाजपाने केलं सगळीकडे भाजप दिसते आणि प्रत्येक ठिकाणी त्याला क्रिटिसाइज करायचं ही गोष्ट योग्य नाही. आणि अजितदादा पवार हे मोठे नेते नव्हते का? काँग्रेसला मान्य आहे की नाही? असायलाच पाहिजे ना. जर अजितदादा एवढे मोठे नेते होते तर त्यांना एक मान देण्यासाठी म्हणून जर एक अपील केलं तर त्यात चुकीचं काय? पण मला सांगा, अपील करता तुमचा डाऊनफॉल सुरू झालाय असं दुखावलं तर कसं चालेल? तुम्हाला प्रेमानं घ्यावं लागेल ना ते. तुम्ही आता हा शब्द प्रयोग पवारांनी केलाय तर तेच जाणे. पण माझं म्हणणं एवढंच, तेच जाणे कसं सर? लढाई तर तुम्ही एकत्र आहेत ना. म्हणजे ते मी काय म्हणतो, पातक तर सगळ्यांच्याच माथी येईल ना, जे काही होईल ते. बरोबर आहे. हा आमचा सहयोगी पक्ष आहे, याच्याबद्दल नो डाऊट. पण प्रश्न असा निर्माण होतो की शेवटी जर तुम्ही इतक्या मोठ्या नेत्याला जर आज प्रत्येक ठिकाणी निवडणुकीत जर करकटणार असाल, सोलत राहताय ना, तर ही मला वाटत नाही योग्य भूमिका आहे. काँग्रेसला काय प्रत्येक ठिकाणी आता त्यांना आता कसं नॅरेटिव्ह सेट करताय? अहो, याच मोरेंनी निवडणूक मागे लढवली होती तर 4,000 मतं मिळत होती त्यांना. मग हे आता तुमचं कसलं? आता हे बघा, असं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांनाही माहिती आहे की सुनेत्राताई पवार तिकडे लँडस्लाइड विक्ट्री होणार आहे त्यांची. त्या अतिशय फार मोठ्या प्रमाणात जिंकणार आहेत हे त्यांनाही माहिती आहे. पण आता फक्त एक निवडणूक लढवायची, स्वतःचा आपला प्रेझेन्स ठेवायचा म्हणून काँग्रेस याच्या मागे लागली. मग राजकारणामध्ये ही चूक थोडीच आहे. आपला प्रेझेन्स असला पाहिजे, आपण मैदानात असलं पाहिजे, लोकांना एक पर्याय दिला पाहिजे, जिंकू किंवा हरू. याच्यामध्ये चूक काय आहे? नाही, चुकीचं काही नाही. त्यांनी निवडणूक लढवावी, पण त्याच्यासाठी त्यांनी आणखीन काहीतरी कुकाच काहीतरी नरेटिव्ह तयार करणं हे योग्य नाही ना. तुमचा प्रेझेन्स तुम्हाला पाहिजे. आज तुम्ही देशामध्ये तुमचा पण किशोरजी, एक साधी गोष्ट ते म्हणतायत, एफआयआर दाखल करा, आम्ही मागे घेतो. आता तो मुद्दा चौकशी होईल, एफआयआर पण होईल ना. एफआयआर नाही कोणी म्हटलं नाहीये, एफआयआर पण होईल. पण त्यासाठी तुम्ही थोडा वेळ देणार. त्यातल्या आता निवडणूक आली, त्या निवडणुकीमध्ये दादांना एक मान देण्यासाठी म्हणून जर एक बिनविरोध होत असेल तर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? पण किशोरजी, मला प्रामाणिक उत्तर द्या. आता ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये, दादा तर विरोधी त्यांच्या तसं बघितलं तर, पण विरोधी पक्षात असलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा कर्नाटकमध्ये त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी एफआयआर नोंदवून घेतला. इथं तर तुमची सत्ता आहे, दादा तुमच्या सोबत होते. मग एक प्रकारे ते जे नेरेटिव्ह सेट करू पाहतायत त्याला मदत होती असं वाटत नाही का तुमच्याकडून? नाही, मला बिलकुल असं वाटत नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण चौकशी बाकी आहे. एकदा चौकशी झाली नंतर एफआयआर होईल, सगळं होईल. पण त्याच्यासाठी जर तुम्ही आता करून आत्ताच करा, उद्याच करा, परवाच करा असं म्हटलं तर एक म्हणणं चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक प्रोसेस असते प्रत्येक ठिकाणी. हा काय छोटा मोठा ऍक्सिडेंट नाहीये. त्याच्यामध्ये संपूर्ण चौकशी होऊन डीजीपी सगळे जे चौकशी करतील. ठीक आहे. अतुलजी येतो. मला राजराजापूरकर जरा भूमिका ऐकून घेतो आणि मग येतो, कारण त्यांची परिस्थिती थोडीशी बिकट आहे या सगळ्यामध्ये. राजराजापूरकरजी, तुम्ही कुठल्या बाजूने आहात? एफआयआर दाखल करा म्हणणाऱ्यांच्या बाजूने आहात की एफआयआर दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं देणाऱ्यांच्या बाजूने आहात? तुम्ही कुठल्या बाजूने आहेत या निवडणुकीमध्ये? महाराष्ट्राला कळू द्या एकदा. विलासजी, एक गोष्ट स्पष्ट आहे की सुरुवातीला ज्या वेळेला या संदर्भामधल्या ज्या वेळेला त्या ठिकाणी बातम्या आल्या होत्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, त्यावेळेला सगळ्यात अगोदर सुप्रियाताईंनी हे स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही बारामतीमध्ये या पोटनिवडणुकीमध्ये ह्या जी काही घटना घडली त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी लढणार नाही, आमच्याकडनं आमचा उमेदवार दिला जाणार. हे सगळ्यात कार्यकर्त्यांनी काय करायचं? एक सगळ्यात अगोदरचं स्टेटमेंट मध्ये पूर्ण करतो. त्यामुळे जे तुम्ही म्हटलं की बाबा तुमची भूमिका तुम्ही कुठल्या बाजूला वगैरे एक गोष्ट लक्षात ठेवा की आजचं जे पार्थ पवार यांचं जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे त्याच्या जर एका वाक्यात जर त्याची ठिकाणी जर मांडणी करायची झाली तर मला असं वाटतं की कधीही शाळेत न जाता सर्टिफिकेट
मिळवलेला हुशार विद्यार्थी, कधीही शाळेत न जाता सर्टिफिकेट मिळवलेला हुशार विद्यार्थी. लोकसभेची निवडणूक मावळ लोकसभा मतदारसंघात लढलो, आपला पराभव झाला. त्याच्यानंतर त्यांना आज राज्यसभेची उमेदवारी, राज्यसभेचं त्या ठिकाणी खासदारकी मिळाली, सहजपणे मिळालं, म्हणजे सर्टिफिकेट मिळालं. आणि आज त्यांनी एक स्टेटमेंट करून की काँग्रेसचे दिवस आता भरत आलेत असं करत त्यांनी अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केले सगळ्यांसाठी. म्हणजे अखंड दिवस असेल की आपण पुन्हा या निवडणुकीपर्यंत अगदी सगळ्या त्याच्यामध्ये टाकून घेतो. म्हणजे हुशार आहेत की नाही. सांगायची गोष्ट म्हणजे की कधी शाळेत न गेलेला सर्टिफिकेट मिळाला हुशार विद्यार्थी. आता गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला दादांचं अकस्मात निधन झालं, अपघाती निधन झालं, याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये संशय निर्माण झाला होता. आणि त्याच वेळेला मग त्या ठिकाणी याच्याबद्दल कुठे घातपात आहे का या संदर्भामध्ये रोहितदादा पवार यांनी त्या ठिकाणी अनेक अभ्यास करत, तपास करत त्या ठिकाणी मोठे पुरावे गोळा केले होते, प्रचंड माहिती गोळा केली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या माहितीच्या आधारावरती राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी दादांसाठी, अजितदादांसाठी एफआयआर व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनला, यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मागणी केली. परंतु राज्यातल्या कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाला ठीक आहे. इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुद्द्यावर या, तुम्ही पुण्याच्या बाजूला काँग्रेसला सपोर्ट करणारा तुम्ही कुटुंब म्हणून कुटुंबाच्या सोबत जाणार. दिल्लीमध्ये सतत चालत 8 दिवस मी दादांसोबत होतो. त्यावेळेला आम्ही अनेक बड्या नेत्यांना भेटलो, अखिलेशजी असतील, राहुलजी असतील. त्याला दादांनी राहुलजीकडे हा प्रश्न मांडला आणि वास्तविकता मांडली की असं आहे करून. राहुलजीने ऐकून घेतलं आणि राहुलजीने म्हणाले की रोहित जी आप चिंता मत कीजिए, आप एक काम कीजिए, तेलंगाना में जाइए, वहां पे हमारी सरकार है, आपको न्याय मिलेगा, वहां पे आपकी हम सुन के लेंगे. आणि त्याप्रमाणे दादा तिथे गेले, दादांचं ऐकून घेतलं आणि तो 0 एफआयआर त्या ठिकाणी काँग्रेसच्या त्या ठिकाणी असलेल्या सरकारच्या काळात त्यात दाखल झाला. आता विषय असा आहे की हे ज्या वेळेला दादा महाराष्ट्रात फिरत होते आणि त्याच अजितदादांसाठी जिथे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणतायत टाव करून की दादा हे सगळ्यात मोठे दिग्गज नेतृत्व होतं करून, मग त्याच अजितदादांसाठी महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये एफआयआर का दाखल झाला नाही, हा माझा पहिला प्रश्न. मी तुमच्या बाजूला येतो. मग दुसरा प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या वेळेला त्या ठिकाणी एफआयआर झाला, एफआयआर त्या ठिकाणी महाराष्ट्र ट्रान्सफर झाला, पण अजून देखील त्याच्यावरती एक चुकार शब्द या राज्याचे मुख्यमंत्री बोलायला बघत नाहीयेत. मग याच्या पाठीमागे, या सगळ्यांच्या गोष्टीच्या पाठीमागे जर काँग्रेसने त्या ठिकाणी भूमिका घेत एफआयआर नोंदवून घेतला, दादांसाठी नोंदवून घेतला आणि एक भूमिका दिली, तर त्यावेळेला मला असं वाटतं की पार्थ पवार यांना हे कळलं पाहिजे की त्यांचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देशाचा सगळ्यात मोठा नेता, एक राजकारणी म्हणून ओळखला जाणारा अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी काँग्रेसकडनं न्याय मिळाला. त्यावेळेला अशा प्रकारचं स्टेटमेंट करत असतात थोडं म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या सोबत आहात, काँग्रेस न्याय देत अजून एक सांगतो मी, त्या निवडणुकीत तुम्ही काँग्रेसच्या सोबत असणार. परिपक्वतेच्या बाबतीमध्ये आज पवार परिपक्वतेचे नाही, इधर उधर की बात मत मी करो. अगदी स्पष्ट सांगतो तुम्ही उमेदवार दिला नाही हा भाग वेगळा, पवार हे तुम्ही उमेदवार दिला नाही हा भाग वेगळा, पण तुमची या निवडणुकीतली भूमिका काय, तुमच्या कार्यकर्त्यांना मेसेज काय, तुम्ही कुठल्या बाजूने थांबणार. आम्ही स्पष्ट सांगितलं की त्या ठिकाणी अजितदादांच्या नंतर आम्ही या पोटनिवडणुकीमध्ये उतरणार नाही. म्हणजे स्पष्ट झालेलं आहे की त्या ठिकाणी आम्ही जो कोणी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुनेत्राताई पवार किंवा जो कोणी असतील त्यांना आमचं समर्थन असेल. परंतु या गोष्टी असताना स्पष्टपणे त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी एक गोष्ट म्हटली, काय म्हटलं की असं अपरिपक्व स्टेटमेंट. सांगायची गोष्ट अशी आहे की पार्थ पवार यांच्या नावामध्ये पवार आहे, ते पवार कुटुंबाचे वारसदार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाकडनं ज्या वेळेला कुठलंही स्टेटमेंट जाईल ते परिपक्व असलं पाहिजे, त्याचा विचार दिला असला पाहिजे. पवार साहेब कुठली निवडणूक असली ना की पवार साहेब उद्धव साहेबांना फोन करतात, मोदींना फोन करतात, राहुलजींना फोन करतात, अखिलेशजींना फोन करतात. पवार साहेबांना फोन जातो. आपण बातम्यामध्ये बघता शरद पवार साहेबांचा फोन केला. आज या गोष्टी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ज्या वेळेला काँग्रेसचा उमेदवार समोर आलेला आहे त्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आहेत कुठे. इट इज अ कम्प्लीट फेल्युअर ऑफ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. आज जर त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार उभा होत असेल तर हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा फेल्युअर आहे. कारण की आज त्यांनी अजितदादांच्या त्या ठिकाणी नसताना. प्रतिभाताई मला मी थेट विचारतो, डिप्लोमसी अतिशय महत्वाची असते, पण पार्थ पवार काल बोलताना म्हणाले की ज्यांना कळायचं असतं त्यांना कळेल, त्यांना फोन करायची गरज नाही, त्यांना नसते, अशा प्रकारचं त्यांचं ते स्टेटमेंट होतं. डिप्लोमसीमध्ये तुम्ही कमी पडलात का? मला सांगा, आमचे सर्व ज्येष्ठ नेते, सर्व म्हणजे सुनेत्रा वहिनींनी सगळ्यांना फोन केले. त्या दिवशी जाहीर सभेमध्ये तटकरेंनी, प्रफुल्ल पटेलनी, छगन भुजबळ साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः साहेबांकडे जाऊन आलो आहोत. आम्ही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजींचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. संपर्क होते ते केरळमध्ये आणि निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या दुसऱ्या नेत्यांना संपर्क केला. असं असताना सगळ्यांना संपर्क करणं, बोलणं, सगळ्यांशी उद्धवजींच्याकडे जाऊन आले, त्यांच्याशी बोलणं. ते म्हणाले, फोनवर बोलले आणि ते म्हणाले यायची गरज नाही, तुम्ही बोलला तरी ते झालं. हे सगळे संपर्क स्वतः सुनेत्रा वहिनींनी, प्रदेश अध्यक्ष म्हणून तटकरेजींनी, प्रफुल्ल पटेलांनी, भुजबळ साहेबांनी हे प्रयत्न केलेले आहेत. सगळ्यांशी ते बोललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणणं म्हणजे पार्थ पवार कसं म्हणतं तर राज्यसभेचे खासदार आहेत आमच्या पक्षात, पण आमचे जेवढे ज्येष्ठ नेते आहेत सगळ्यांनी प्रयत्न केले. सभेच्या दिवशी हात जोडून सगळ्यांना विनंती केली की बारामतीमध्ये आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार, याच्याबद्दल चर्चा नाही. अगदी लोकांचे डिपॉझिट जप्तवणार अशी परिस्थिती असेल तरी सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक होऊ नये. आपण एक लक्षात घेतलं, अतुलजी डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी तुम्ही लढताय का ही निवडणूक? अजितदादांच्या निवडणूक आहे प्रतिभाताई, त्यामुळे तुम्हाला थोडं सेन्सिटिव्हली, इमोशनली ह्या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं होतं. तुमच्या नेत्यांकडनं चुकलं, तुमच्या नेत्यांकडनं त्या गोष्टीवर लक्ष घालायला होतं, त्याला घालता आलं नाहीये. पुन्हा तर सांगतो, गांभीर्याने सांगतो, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची त्यांचं म्हणणं ऐकूया, त्यांचं म्हणणं ऐकूया. मी कोणाच्याच मध्ये बोलत नाही. अशा पद्धतीनं चर्चा
करू नका. माझं म्हणणं आहे, त्यांनी जाहीरपणे सांगितलं तेव्हा तुम्ही कोणी बोलले. काँग्रेस आता हा मुद्दा करू बघता आहे आणि म्हणून म्हणजे महाविकास आघाडीनं एकत्र एक उमेदवार दिलेला आहे अशी परिस्थितीला. त्यामुळे याच्यामध्ये महाविकास आघाडी नाही हे स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसने आपली स्वतःची भूमिका म्हणून इथे लढलेलं नाही तर त्यांनी पवार साहेबांना विचारलं असतं, त्यांनी सुप्रियाताईंना विचारलं असतं, उद्धव साहेबांना विचारलं असतं. काँग्रेस जिथे कधीच उभी राहत नाही तिथे आता उभं राहून काय करू इच्छिते याचा तेच जाणे आम्ही त्याच्यामध्ये. ठीक आहे, मी विचारतो वेळ खूप कमी. अतुलजी, डिपॉझिट जप्त करण्यासाठी तुम्ही लढताय का, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. तुमचा तो मतदारसंघच नाहीये, तुमच्या तिथं काही ताकदच नाहीये, मग कशासाठी लढताय वगैरे वगैरे प्रश्न पण उपस्थित केले जात आहेत. असं आहे विलास की तिथे शरद पवार साहेब हे काँग्रेसचे नेते म्हणून लढले. 15 वर्ष तिथे काँग्रेसचे नेते म्हणून अजितदादा पवार लढले. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये गेल्या हे फुटतपर्यंत महाशक्तीने तोडफोड करतपर्यंत तिथे काँग्रेसच लढत होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष म्हणून लढत होता. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या म्हणजे अपरिपक्वतेच्या आहे. मी असं कधी म्हटलं का, काँग्रेसने असं कधी म्हटलं का की पवार कुटुंबात कोणीच कधी हरलं नाही आहे, मग आता हा बाण कोणाकडे जातो? या गोष्टीत काय अर्थ आहे? लोकशाहीमध्ये डिपॉझिट जप्त नाही, मी ताई तुमच्याशी बोलत नाहीये, मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये. बरं, हा बोला. जनरल गोष्ट करताय, मी एका व्यक्तीला कधी बोलत नसतो आणि मी व्यक्तिगत कोणाशी होत पण मला एक सांगा तुम्ही आता की निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त होणे, मग किती वेळा बीजेपीचं डिपॉझिट जप्त झालंय तिथे पवार साहेबांसमोर, सुप्रियाताईंसमोर, अजितदादांसमोर, काँग्रेसचे कॅन्डिडेट असताना. त्यामुळे या गोष्टीला काही अर्थ नाही. निवडणुका आहे, लोकशाहीचं व्यवस्थित लक्षण आहे. निवडणुका चांगल्या पद्धतीने लढल्या पाहिजे. ह्या अशा ज्या वल्गना आहे आणि मग 14 मार्चला निवडणूक जाहीर झाल्या. आता 5 राज्याच्या निवडणुका आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसचे सगळे नेते जे आहे ते आता तमिळनाडूमध्ये, पुडुचेरीमध्ये, केरळमध्ये, बंगालमध्ये आणि आसाममध्ये आहेत. हे सगळे तिथे आहेत आणि हे आता बोलून राहिले. 14 मार्चला निवडणूक जाहीर झाली आणि हे आता 5-6 एप्रिल फोन बंद आहेत का नेत्यांचे तुमच्या? नेत्रवाहिनीने नक्की फोन केला. असं आहे की फ्लाईटमध्ये असतात, कधी सभेमध्ये असतात, अशा अनेक ठिकाणी चालू आहे ना कंटिन्यू प्रचार सभा ज्या सुरू आहे. तुमचे प्रतिनिधी विचारा, तुमच्या तर 18 चॅनल आहे, बघा तुम्ही. पण प्रश्न हा आहे की 14 मार्च पासून तुम्ही हा प्रश्न विचारा, 14 मार्च पासून आतापर्यंत काय करत होते? जेव्हा निवडणुका लागल्या नव्हत्या तेव्हा लागलीच पटकन करत. आणि इतक्या वेळा लक्ष्मण जगताप गेले, वसंतराव चव्हाण गेले, अंतापूरकर गेले, असे कितीतरी नावं जे आहेत ती प्रथा कोणी तोडली. आणि दुसरी एक गोष्ट, FIR हा इमिजिएट होत असतो. इन्क्वायरी करण्याची जर तुमची मानसिकता असती तर तुम्ही FIR तेव्हाच केला असता. 173 BNSS 0 FIR वाचून घ्या. आणि आता तो FIR होऊन अनेक दिवस झाले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी पाठवलेला FIR, रात्रीच FIR जो पाठवला त्याच दिवशी बारामती पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर होऊन त्याची एन्क्वायरी व्हायला पाहिजे होती ना. CID एन्क्वायरी करताय. आता हे सगळं आम्हाला रोहित पवारांच्या प्रेस माझा वेळ संपलाय. फक्त किशोरजींना जाता विचारतो, किशोरजी अजून वेळ गेलेली नाहीये. कदाचित ते म्हणतायत की FIR दाखल केला तर आम्ही माघार घेऊ. कदाचित असं काही घडू शकतं का पुढच्या ह्या 1-2 दिवसात? प्रश्न असा आहे की संपूर्ण चौकशी झाल्यानंतर FIR होते. आजच्या सांगण्याप्रमाणे FIR आम्ही करू शकत नाही ना. तिथे DGCA बाकी सगळं हे तर खूपच झालं. पवन खेरांवर तुम्ही FIR चौकशी करून गेला का? पवन खेरांवर FIR 2 मिनिटात पहिला तो चौकशी करून गेला का? FIR चालत असा होता की तुम्हाला खतम गोष्टी गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला FIR म्हटला जातो आणि त्याला 2 महिने तो गेला अजितदादांच्या निधनाला. आणि अजून पण तेलंगणामधला FIRच्या बेसिसमध्ये माझा वेळ संपलाय आणि मी हा शेवटचा 30 सेकंदाचा केव्हा याच्यासाठी होऊ दिला